बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईतील तुर्भे नाका येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली। आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरलेत आणि घबराट निर्माण झाली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 ते 4 गाड्या तातडीने दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि अद्याप त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विकास मिरगणे। विकास, नेमकं ही आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झालेलं असू शकतं? नवी मुंबईचे तुर्भे जो आहे डम्पिंग ग्राउंडवर 7 7:30च्या आसपास ही आग लागलेली आहे आणि तुर्भे इथे जे आहे मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याला ढीग लागले आहेत। त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या जे आहेत ते सुद्धा दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण आग विझवण्याचा प्रयत्न जो करण्यात आलेला आहे। मूळ मुद्दा असा आहे की आग कशामुळे लागली आज अद्याप अस्पष्ट आहे। मात्र तुर्भे या परिसरामध्ये मोठी आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाकडून जे आहे ते आग विझवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे। आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता की आग खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। नक्कीच धन्यवाद विकास, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे।